हो शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी माणूस हा नाटक वेडा आहे हे पहिल्यापासून म्हटलं जातं आणि संगीत नाटक हे तर त्याच्या रक्तातूनच आहे असंही म्हटलं जातं. कारण संगीत नाटकाचा एक काळ होता आणि तो काळ ज्यांनी गाजवला असे कलाकार आजही रसिकांच्या लक्षात आहेत. म्हणूनच मला असं वाटतं की संगीत नाटकाच्या त्या काळाला पुन्हा एकदा पुनरुज्जीवन देऊन आपल्यासमोर त्यांची कला ज्यांनी सादर केली अशा दोन कलावंत आज आपल्यासोबत आहेत. खरं तर गाणं आणि त्या गायकीतनं आपली कलाही सादर करणं आणि रंगमंचावर उभं राहून ती कला सादर करत असताना अभिनयाच्या माध्यमातून ती कला पुढे नेणं हे एक वेगळं आव्हान आहे. आणि हे आव्हान ज्यांनी पेललं त्या प्रसिद्ध गायिका अभिनेत्री फय्याजताई आज आपल्यासोबत आहेत. फय्याजताई, स्वागत आहे. आणि अर्थातच हेच आव्हान ज्यांनी पेललं त्या गायिका अभिनेत्री बकुळ पंडित आज आपल्यासोबत आहेत. बकुळताई, नमस्कार. नमस्कार. खरं तर बकुळताई, तुमचं नाव घेतल्यानंतर उगवला चंद्र पुनवेचा हे गाणं अगदी आमच्या डोळ्यासमोर येतं, कारण समीकरण होऊन जातं. काही काही गाण्यांचं हे समीकरण असतं. मला वाटतं तुमच्याशी सुद्धा हे गाणं जोडलेलं आहे, नाही का? हो. आजच्या मैफिलीची सुरुवात आपण त्या गाण्याने करूया. उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदये दरिया, मम हृदये दरिया उसळला प्रीतीचा. उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा. दाही दिशा कशा खुलल्या, दाही दिशा, दाही दिशा कशा खुलल्या, दाही दिशा खुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या. नववधू अधीर मनी जाहल्या, नववधू अधीर मनी जाहल्या. प्रणय रसहा चहूकडे वितळला स्वर्गीचा. उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवे.
पाणीग्रहण हे नाटक आणि कट्यार काळजात घुसली हे तुमचं पहिलं नाटक आणि त्यानंतर पाणीग्रहण या नाटकासाठी तुम्हाला विचारण्यात आलं. पण ती विचारणा कधी झाली किंवा मग आपण नाटकात काम करायचं हे तेव्हा नक्की ठरलं होतं का? हो, आता एकदा कट्यार काळजात घुसलीमध्ये जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा आत्रे थिएटर्सनी मला पाणीग्रहणसाठी विचारलं आणि श्रीनिवास खळ्यांनी त्याचं संगीत दिलं. विश्वनाथ बागुल माझा हिरो होता. बरोबर. अच्छा. हां. तर त्यावेळेला मग मी त्यांना सांगितलं की हो मी करीन म्हणून आणि खळ्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणून हे नाटक आणि ही गाणी मुख्य म्हणजे बसली आणि लगेच त्याचं रेकॉर्डिंगही खळ्यांनी केलं 71 साली. बरं. आणि तेव्हापासून हे गाणं प्रसिद्ध आहे. आणि खळे काकांच्या बाबतीत एरवी आपण म्हणतो की अनेक भावगीतं आपण खळे काकांची ऐकलेत किंवा अभंग सुद्धा ऐकलेत, पण नाट्यसंगीत हे एकमेव असं आहे. त्यामुळे खळे काकांच्या संगीतात नाट्यसंगीताला त्यांनी दिलेली जी जोड आहे ती खूप सुंदर आहे. पण त्यांच्याकडनं शिकताना काय काय गोष्टी मिळाल्या किंवा खळे काकांच्या बाबतीत काय आणखीन सांगता येईल, विशेषतः या नाटकाच्या निमित्ताने? म्हणजे जरी ते भावगीताला संगीत देणारे म्हणून प्रसिद्ध होते तरी त्यांचा बेस हा शास्त्रीय संगीताचा होता. कारण बडोद्याला ते मोठ्या मोठ्या गायकांकडे गाणं शिकलेले होते. त्यामुळे कायम म्हणजे त्यांची काही काही गाणी भावगीतं ही गायकीची पदं आहेत खरं हे जाणवतं. तर तसंच हे पण मूळ जरी मालकंस असला तरी त्याच्यामध्ये अनेक व्हरायटीज करता येतात. हे नाट्यसंगीताचं वैशिष्ट्य. पण चाली देताना त्यांनी शास्त्रीय संगीताचा बेस असलेल्याच चाली दिल्या आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे मालकंसमधलं तर पद आहेच आहे, पण प्रीती सुरी दुधारी. बरं. हां. म्हणजे हा खरं म्हणजे कित्येक लोकांनी मला विचारलं की ह्या पदाचा राग कुठला आहे. गायकीवरून त्यांनी की हे वाटतो तो वाटतो तो वाटतो. तेव्हा मी त्यांना सांगितलं की साधा मांड आहे. बरं. अच्छा. पण तो वेगळ्या अंगाने म्हणजे थोडासा उत्तरेकडच्या ढंगाने एक गायकीचं जे काही गझल गायकी किंवा एक पंजाबी गायकी आहे त्या अनुषंगाने त्यांनी ती चाल बांधलेली आहे आणि त्यामुळे त्याची गायकी ही थोडीशी वेगळी वजेबा टाईप ती गायकी आहे. बरोबर. साधा आपला जो मांड आहे तो नाही, पण आहे मांडच. किती वेगळे पण असतं ना, म्हणजे त्या रागाचं सुद्धा चलन बदललं की किती वेगळं रूप त्या रागाचं आपल्या डोळ्यासमोर येतं. मला वाटतं बकुळताई प्रीती सुरी सुद्धा आम्हाला एक झलक ऐकायला आवडेल. प्रीती सुरी दुधारी निशिदिनी सलते जिव्हारी. प्रीती सुरी दुधारी निशिदिनी सलते जिव्हारी. सुखवी जीवास भारी सुखवी मधुर सुखाच्या यातना मधुर सुखाच्या यातना मधुर सुखाच्या यातना यातना मधुर सुखाच्या यातना व्याकुळ करीती सतत मनाला व्याकुळ करीती सतत मनाला अमृताहुनी विषारी अमृताहुनी
अप्रतिम. गोष्टी गाण्यांच्या. खरं तर बकुळताई आत्ता म्हणालात की गझलचा अंगानी आणि तो सगळा भाग, तर मला फैयाजताई तुमच्या बाबतीत विचारावं असं वाटतं की गझल आणि विशेषतः बेगम अख्तर यांचा एक वेगळा प्रभाव तुमच्यावर आहे. तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर राहिला, त्यांचा सहवास तुम्हाला मिळालेला आहे. काय सांगाल एखादी गझल बेगम अख्तरांची? बेगम साहेबांना जेव्हा मी भेटले ना, तेव्हा मी भेटायला गेले त्यांना. जनरली हे मला या ऑडियन्सला सांगावंसं वाटतं, ऐकणाऱ्यांना सगळ्या रसिकांना, फैयाज हे नाव मुलीचं नसतंच. हां, फैयाज अहमद, फैयाज खान, हो ना, मुलाचं ना. त्यामुळे बऱ्याच वेळा मला अडचण आलेली आहे या नावामुळे. बरं, खरंच सांगते, मला गाडीत सुद्धा एकाने, मी बेंगलोरहून येताना मला अडवलं होतं की मुलाच्या तिकिटावर तुम्ही प्रवास करता. आई ग, खूप त्रास झालेला आहे मला या नावानी. तर ते जाऊ दे. मी बेगम अख्तरना भेटायला गेले तेव्हा त्रिवेदी म्हणून एक खूप छान संगीत जाणणारा वयस्कर माणूस, अगदी बोरिवली विरारपासून ते चर्चगेटपर्यंत सगळ्यांच्या घरी राबता असायचा त्यांचा. बरं, सगळ्यांना. आणि सिद्धेश्वरीबाई म्हण किंवा बेगम साहेबा म्हण, यांच्याकडे जर कुणी एखादी गझलची एखादी लाईन विसरली तर त्रिवेदी पूर्ण करायचे. बेगम साहेबा किंवा सिद्धेश्वरी विचार की बराबर गा रहे ना त्रिवेदी जे हो, असं म्हणजे एवढं होतं त्याला त्यांचं. तर त्यांनी मला नेलं तिथे आणि खालून सांगितलं की वो फैयाज लड़की आई है आपसे मिलने. तर बेगम साहेब म्हणाले, आप कुछ गलत कर रहे हैं, आई है या आया है म्हणाले. तर ते म्हणाले, नाही वो लड़की है, वो आपसे मिलना चाहती है. आम्ही वर गेलो, बसलो, आदाब केला. मला म्हणाल्या, गाती हो? म्हटलं हो. कुछ सुनाव. बाजा घेऊन बसल्या स्वतः. आणि त्यावेळेला गळ्यात माझ्या चढलं होतं लागे करजवाज, कारण नुकतंच नाटक सुरू झालं होतं ना. आणि त्यांचं कोयलिया मत कर पुकारशी साधार मिळेल, लागे करजवा कटार आणि कोयलिया मत कर पुकार. त्यांना ते आवडलं. म्हणाले की बच्ची की आवाज में तासीर आहे. तासीर म्हणजे आकर्षक, आकर्षण आहे या मुलीच्या आवाजामध्ये. आणि मग बोलता बोलता माझ्या तोंडून गेलं की वसंतराव देशपांडे माझ्यावर काम करतात, त्या तर बेड्याच झाल्या. फिर तो हम जरूर आएंगे ही असतानाच आल्या ना बेगम साहेब. 3 वेळा कट्यार पाहिलंय बेगम साहेबांनी, 3 वेळा. आणि शेवटपर्यंत, नाही तर त्या 4:30 पावणे 5 तास सहसा बसत नव्हत्या. पण ते वसंतरावांमुळे म्हण, गाणी म्हण, एकंदर नाटक म्हण, तो उर्दू लहजा म्हण, त्याच्यात अर्धी भाषा उर्दूच आहे म्हणजे वसंतरावांच्या तोंडी. 3 वेळा पाहिले त्यांनी. वा. पहिल्यांदा पाहिलं शिवाजी मंदिरला, नंतर आल्या साहित्य संघात, नंतर आल्या पुण्यात बालगंधर्वला, आपल्या भरतनाट्य मंदिरला आल्या. तेव्हापासून जे त्यांचं माझं छान जमलं. त्यांच्या कार्यक्रमांना जायची मी, मागे कधी कधी तानपुऱ्यावर बसायची मी. आणि पण शिकण्याचा योग आला, पण मला तिथे जाऊन शिकणं शक्य नव्हतं. लखनौला जाऊन हे सगळं सोडून चालतं, तिथे जाऊन शिकणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मी नाही जाऊ शकले. मी स्वतःला खरंच म्हणजे त्रास होतो मला, ते राहून गेलं, ते खंत आहे माझी की नाही जाऊ शकलो आपण. पण वो जरूर हम सिखाएंगे. क्यों नहीं. वसंतराव म्हणाले थे कि आपका गाना बचपन से तहे दिल से चाहती है बच्ची ये, तो आप उसको सिखाओ. तो म्हणाले क्यों नहीं सिखाएंगे, हमारी बेटी बन के हमारे पास लखनऊ आ जाए, बाकायदा हमसे गंडा बंधवाए, हम जरूर सिखाएंगे. पण गंडा बंधवाना लखनऊला जाणं मला शक्य नव्हतं. बरोबर. आणि तेव्हा ही सगळी नाटकं चालू होती, बहीण भावंडांची जबाबदारी, ते सोडती गोष्ट वेगळी. पण मला मुंबई सोडणं त्यावेळेला शक्य नव्हतं. पण त्या बाई आल्या मुंबईत की मी त्यांच्या कुठेही मैफल असली, मला शक्य असलं मी जायची. त्यांच्या गाण्याचा इम्पॅक्ट. तुमची आवडती एखादी त्यांची गझल? वो जो हम में तुम में करार था, तुम्हें याद हो के ना याद हो. वो जो हम में तुम में करार था, तुम्हें याद हो के ना याद हो. वही यानी वादा निबाह का, तुम्हें याद हो के ना याद हो. वो जो हमने
वा, तुम्हालाही ते दिवस आठवले असतील. हो. आणि तुमच्या अगदी मनाच्या जवळचा असा तो विषय आहे. पण फैयाजही खरंच कौतुक वाटतं की एका बाजूला निर्गुणाचा संघसारखा अभंग, दुसऱ्या बाजूला लागी करेजवासारखी एक ठुमरी अंग, आणि अशा प्रकारची एखादी गझल, आणि त्याच्याच जोडीला एखादी लावणीसुद्धा. म्हणजे इतकं वैविध्य तुमच्या गाण्यामध्ये. विशेषतः मला विचारायचं आहे विच्छाबद्दल, कारण विच्छाचे इतके प्रयोग तुम्ही केलेत. विच्छा माझी पुरी करा, दादा कोंडकेंच्या बरोबर काम करणं ही सुद्धा सोपी गोष्ट नव्हती, आणि ते एक वेगळं चॅलेंज होतं. मी त्याच्या आधी कधीच लावणी गायले नव्हते. अच्छा. कधीच नाही. मला म्हणजे ऐकत होते सुलोचनाबाईंची गाणी वगैरे, बरोबर. पण मी गाण्याचा कधी प्रयत्न केला नव्हता. लावणी गायलीच नव्हती गायलेच त्यापूर्वी. नव्हते मी. बरं. जेव्हा आमचा प्रयोग होता, अश्रूंची झाली फुले, आणि त्यांचाही प्रयोग होता विच्छाचा पुण्यात. बरं. आम्ही दोघं एकाच हॉटेलमध्ये जेवायला रात्री बसलो होतो. म्हणजे आम्ही बाकीचा ग्रुप आणि मी बसले होते, आणि वसंतराव सबनीस, पणशीकर, दादा कोंडके हे सगळे आतल्या रूममध्ये गप्पा वगैरे मारत त्यांचं चाललं होतं. त्यांची जी गाणारी होती तिचा त्या दिवशी आवाज बसला होता. अच्छा. आणि नंतर त्यांचा 300वा प्रयोग होता शिवाजी मंदिरला, आणि तो मोठा म्हणजे पर्यटन मंत्री मधुसूदन मैराळे सगळे मंत्री बिंत्री येणार होते. तो डिक्लेअर झाला होता, हाऊसफुल होता, आणि दादाचे प्रयोग नेहमी हाऊसफुल असायचे. त्यामुळे मग त्यांच्यासमोर प्रश्न पडला की गाणार कोण आपल्या त्या दिवशी. 2 दिवसावर नाटक आलेलं, आणि मला विचारलं, मी हात धुवायला गेले बेसिनच्या तिथं, तर ते म्हणाले तुमच्या या गातील का. दादांनी विचारलं. पण शिखर म्हणाले तुम्हीच विचारा, ती गाईल की नाही, ती गाते की नाही मलाही माहिती नाही, पण मी खरंच गायले नव्हते लावणी. तर ते म्हणाले की मला विचारलं दादांनी, आता मी नक्कल नाही करणार दादांची. आणि तर मग मी म्हटलं की मी कधी गायले नाही. त्यांनी त्यांच्या तुकाराम शिंदेना बोलवलं. अच्छा. ज्यांचं म्युझिक त्या नाटकाला विच्छाला होतं. होतं. म्हणजे आजचे जे आपण शिंदेशाही जे म्हणतो ना, त्यांच्यापैकीच ते होते. बरोबर. म्हणजे विठ्ठल शिंदे, कृष्णा शिंदे, प्रल्हाद शिंदे, आजचे आदर्श शिंदे, त्यांच्यापैकीच तुकाराम शिंदे. अच्छा. त्यांचं म्युझिक होतं विच्छा माझीला. त्यांना बोलवलं दादानी. तर म्हणे या बाई म्हणतात की त्यांना जमणार नाही गायला, आणि लगेच 2 दिवसांनी प्रयोग आहे. तोही पोलादपूरला होता, नंतर शिवाजी मंदिरला. तर त्यांनी 2 मिनिटात मला सांगितलं उत्तरा. 2 मिनिटात. म्हणजे बघ कसं. ते म्हणाले बाई तुम्ही ठुमरी गाता ना. मी म्हणलं हो, म्हणजे मी आता इतके प्रयोग करतेच आहे कट्यारचे. मग म्हणाले तुमच्या ठुमरीमध्ये आणि आमच्या लावणीमध्ये म्हणे काही फरक नाही आहे. मी बघतच राहिले, लावणी आणि ठुमरीमध्ये म्हणे काही फरक नाही. ते म्हणाले हो, तुमच्या ठुमरीमध्ये म्हणे कान्हा असतो, आणि आमच्या लावणीमध्ये म्हणे किसना असतो. तुमच्या ठुमरीमध्ये म्हणे नखरा असतो, आणि आमच्या लावणीमध्ये म्हणे ठसका असतो. एवढं जरी तुम्ही शिकलात ना, तर तुम्ही छानपैकी लावणी गाल म्हणाले मला. क्या बात आहे. आणि मला दुसऱ्या दिवशी राहावं लागलं तिथे. 5 गाणी गायची होती, 1-2 नाही 5 गाणी. आणि मी पोलादपूरला, ती रंगीत तालीमच होती माझी. मी गायले कशी बशी, पण मी त्या दिवशी खरंच खूप हसले, मनापासून हसले, कारण मी आयुष्यात लोकनाट्य पहिल्यांदा पाहत होते, आणि दादा कोंडकेंना पहिल्यांदा पाहत होते मी. आणि इतकं जवळून सगळं असं, म्हणजे मी त्या बाजूला ऑर्गनच्या शेजारी मी बसलेली असायची, आणि दादांचा संबंध हे तेच राजे असायचे याच्यामध्ये. आणि मग मला म्हणाले हे घ्या, हे तुमच्या हसायचे नाईट आहे. माझी नाईट दिली, हसायची नाईट आहे. पाकिट दिलं, पण हसायची नाईट आहे म्हणून दिलं मला. आणि त्याच्यानंतर मी 450-500 प्रयोग आले विच्छा माझी. वा. आशा वहिनी सुद्धा जवळजवळ 14 वेळा पाहिलं विच्छा. आशा भोसलेंनी. बरं. 14 वेळा पाहिलंय. आणि कुठे प्रयोग असे तिथे आशाबाई. नंतर लताबाई पण आल्यात, कारण हृदयनाथजी यायचे प्रयोगाला. सगळे मंगेशकर फॅमिली म्हणजे दादा कोंडकेचे भक्तच झाले म्हणून काही हरकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये पाडाला पिकलाय म्हण, किंवा दुसरी बंदी कैदी म्हण, किंवा दुसरी एक हरीने वाजवली म्हणून एक गवळण होती. या सगळ्या मी म्हणत गेले, सवयीनं म्हटलंय, आणि मग गाऊन 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 सवय झाली मला, आणि मग म्हणत गेले मी. वा. पाडाला पिकलाय ऐकूया. ऐकूया थोडं. आला
पिकलाय आंबा, अल्लाबाई पाडाला पिकलाय आंबा, रे नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. वरवर आंबा हिरवा जरी, वरवर आंबा हिरवा जरी, रसानं भरलाय पुरेपुरी, रसानं भरलाय पुरेपुरी. तोंडाला तुझ्या पाणी सुटल, तोंडाला तुझ्या पाणी सुटल. घेऊन टाकलं की म्हणजे काळजी मिटल, घेऊन टाकलं की म्हणजे काळजी मिटल. घुट्ट मळू नको तू बाबा, हो घुट्ट मळू नको तू बाबा. ज्ञानबा पाडाला पिकलाय आंबा, अल्लाबाई पाडाला पिकलाय आंबा, रे नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. आला ग बाई आला ग, बाई आला ग, आला ग बाई आला ग, बाई आला ग. आला 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 आला, हो आला 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 आला. पाडाला पिकलाय आंबा, अल्लाबाई पाडाला पिकलाय आंबा, रे नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. वा वा. पयसई किती वर्षांनी म्हटलीत आता? अगो नाही, मी 2003ला मी अमेरिकेत गेले होते ना हा. मित्र नाटकाबरोबर. बरोबर. तर पहिल्या दिवशी तिथे गाण्याचा कार्यक्रम होता, म्हणजे सुधीर गाडगे आम्ही सगळेच होतो, गाण्याचा कार्यक्रम होता. तिथे मला हे म्हणायचं होतं, कारण 3 वसंत आम्ही सादर केले तिथे. हो, हो, वसंत हो. सबनीसांचं म्हणून इच्छा माझी, बरं. वसंत कानेटकरांचं म्हणून पणशीकरांचा ओशाल मृत्यूचा प्रवेश, प्रयोग, आणि प्रवेश. अश्रूंच्या झालेचा प्रवेश, आणि वसंत सबनीसांचं दुसरं कार्टी प्रेमात पडली, ते त्याचेही काही प्रवेश, असे आम्ही वसंतांवरच 3 कार्यक्रम केले होते. त्याच्यात मी हे म्हटलं होतं. त्याच्यात वा. 2003 नंतर मी 20 वर्षांनी आता बापरे, म्हणते, कारण बापरे. म्हणायचा प्रश्नच येत नाही ना. हो. पाडाला पिकलाय आंबा आता कोण म्हणणार आणि कोण ऐकणार आहे? मी कुठे जाणार म्हणायला? मी म्हणतच नाही, नाहीच म्हणत. पण खरंच आहे, इतक्या कारण वर्षांनी- विच्छाचा विषय आता आला म्हणून हा. त्या अनुषंगानं मला म्हणावं लागलं, नाही तर बरोबर. मी सहसा म्हणत नाही. म्हणजे नाही, पण तेच आहे की इतक्या वर्षांनी म्हणून सुद्धा हो. तो जो ठसका आहे आहे तो. जो तुकाराम शिंदेंनी तुम्हाला सांगितला शिकवलेला आहे, होता. त्याचं सगळं श्रेय त्यांना देते पण मी. ते तुम्ही गळ्यातनं उतरवताय हे तुकाराम श्रेय शिंदेंनी. तुमचं आहे. अगं ते काय सुंदर शिकवायचे माहिती, बरोबर. लावणी बाज तर फारच सुंदर शिकवायचे. पण तुकाराम खरंच शिंदे. म्हणजे तुमच्या दोघींच्याही बाबतीत की छान शिकायला मिळालं अनेक संगीतकारांकडनं. आणखीन एक असाच एक वेगळा बाज म्हणजे गीतगोपाल. हो, म्हणजे गीतगोपालमध्ये तर गदिमांचे शब्द आणि श्रीरामचंद्रांची चाल, आणि तुम्ही अनेक कार्यक्रम केले गीतगोपालचे. तुम्ही दोघीही त्या कार्यक्रमात होतात. हो. त्यातही मला वाटतं फय्यासई तुमचं एक गाणं होतं अजन्मा जन्मासी आला. हो. ते गीतगोपालच्या वेळी ते कसं झालं आणि काय त्याच्यात गोष्टी? बकुळ पण होती हो, गायला. मी तेच म्हटलं, राणी तुम्ही वर्मा दोघी होती, होत्या. ही होती, मी होते, प्रमिला दातार होती, शरद बरोबर. जांभेकर होते, कारेकर होते, अभिषेकांचे दुसरे अभिषेकींचे राजेश्वर बोबडे ते होते. आमचा सगळा असा संच होता. नंतर आम्ही शेवटपर्यंत राहिलो, म्हणजे आम्ही बरोबर. दौरे पण गेले अण्णांच्या बरोबर वगैरे. आणि गदिमांचे शब्द म्हणजे रामायणानंतर गीत गोपाल आलं ना, गीतगोपाल आलं. आणि हो. त्याचं म्युझिक अण्णांनीच केलं, श्रीरामचंद्रांनी. म्हणजे अण्णाच येतो परत, हो. कारण अण्णांना अण्णा म्हणायची सवय आहे. तर श्री रामचंद्रांच्या तिथं साईप्रसाद जे घर आहे शिवाजी पार्कला, आम्ही तिथे तालमीला जात होतो. आणि अण्णांनी प्रत्येकाचा बाज असतो, एक बरोबर. शिकवण्याची एक पद्धत असते. बरोबर. म्हणजे मी त्यावेळेला वसंत देसाईंच्याकडे पण जायची, तिथे पण शिकायची. इकडे नाटक चालू होतं, अभिषेकींकडे पण मी शिकत होते. आणि मग त्या निमित्तानं अण्णांच्याकडे मग गीत गोपालमुळे मी घरकुलमध्ये गायले, हे मला सांगायचंय. बरं बरं. कारण गीत गोपालमध्ये मी गात असतानाच प्रमिलाताईंचं वगैरे सगळं रेकॉर्डिंग झालं, पण नंतर जोगियाच्या वेळेस अण्णांनी मला बोलवलं आणि मी जोगिया गायले. पण बरोबर. त्याचं ते गीत गोपालच्या निमित्ताने झालं. पण गीतगोपाल मधलं जे कृष्ण जन्माचं गाणं आहे ते हो. तुमच्याकडे आलं, हो. तर त्या गाण्याबद्दल काही म्हणजे काय झालं त्यावेळेला, किंवा तुम्हाला हे गाणं द्यावं हे कसं ठरलं? असं काही नव्हतं कुणाला का त्यांनी काय द्यावं, त्यांच्या ती त्यांची बाजाप्रमाणे- ठरवलेली ही पावा बनी वाजवतो हो. हिला होतो. मग नंतर हो. दुसरं गाणं मला एक ऍड केलंय, प्रियकर माझा हरी म्हणून. ते गाणं ते ऍड झालं माझं. मग आम्ही काही कोरस गीत होतो, अण्णा स्वतः गायचे, आम्ही सगळे कोरस गीत मध्ये गात होतो. बरोबर. आणि बलरामाचं गाणं राणी वर्मा गायची त्यावेळेला, दूध नको पाजू हलीला, काल्या काल्या कपिलेचे. कपिलेचे. बरोबर. ती राणी म्हणायची. आणि अशी सगळं छान, म्हणजे त्याही वेळेला आम्ही एन्जॉय केलं. अण्णांच्याकडे पण दौरा केला आम्ही, कारमधनं जायचो यायचो मस्त. अण्णा पण दिलखुलास
म्हणजे माणूस म्हणजे त्याला मी तर हेच म्हणेन, म्हणजे ते विनोद पण करायचे, हसवायचे पण, आणि स्वतः अण्णा स्वतः एन्जॉय करायचे. अवलियाच खऱ्या अर्थ. आणि नट होते स्वतः, अभिनय धनंजयमध्ये सिनेमामध्ये कामं केलेली आहेत अण्णांनी ना, ऍक्टर पण होते अण्णा चांगले. त्यामुळे पहिला जो प्रयोग झाला तो पुण्याला झाला आमचा, गीत गोपालचा, बालगंधर्वला झाला. आणि गदिमांच्याकडे तालमी, गदिमांच्याकडे आम्ही अण्णांच्या घरी, तिथे पण एक घर होतं अण्णांचं, तिथे आम्ही तालमी करायचो. पण कधी कधी गदिमा यायचे तालमी ऐकायला वगैरे. पण केवढा मोठा कवी, म्हणजे आम्ही त्यांच्याशी असं आम्ही बसून ते बसले, तसं केवढं नशीब, किती छान. पण तुम्ही कवी समोर बसले आणि आपण होता. त्यांचंच गाणं गातो. आम्ही फार भाग्यवान होत्या दृष्टीने. आणि मग पहिला प्रयोग झाला, इंटरव्हल नंतर गदिमा आत आले आणि ते म्हणाले की कुठे आहे ती फयाज ग्रीन रूम मध्ये. मला वाटलं काहीतरी चुकलं वाटतं, म्हणजे शब्द बिब्द काहीतरी, घाबरले मी. ते म्हणाले, अहो त्या पोरीनी म्हणे साक्षात कृष्ण जन्म माझ्या समोर उभा केला. किती छान. वा. अजन्मा जन्मासी आला. आणि खूप कविता पण छान आहे, चाल पण चांगली आहे. आणि काय असेल ते असेल, मी गायले त्या दिवशी. नेहमीच आपण मनापासूनच गातो, आपली कला लोकांना आवडावी असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपण आपली कला सादर करण्यापूर्वी मनात असतंच की टाळ्या पडाव्यात, लोकांनी चांगलं म्हणावं. तर त्या दिवशी मी गायले ते गाणं, त्यांना खूप आवडलं गदिमांना. तर एखादं कडवं. अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला. कारागारी अंधकारी, कारागारी अंधकारी कृष्ण जन्म झाला, अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला. देव दुर्लभा सती देवकी, देव दुर्लभा सती देवकी, तिच्या तनूची करुण पालखी, तिच्या तनूची करुण पालखी. अनंत आले मानव लोकी, अनंत आले मानव लोकी. प्रसव व्यथे विण उरी होता तो, प्रसव व्यथे विण उरी होता तो, उदरी अवतरला, अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला. वा वा. गोष्टी गाण्यांच्या. गीतगोपालचा तो सगळा काळच वेगळा होता. आणि आत्ताच्या काळात अनेक कार्यक्रम होतात, पण गीतगोपालचे त्यावेळी तुम्ही जे कार्यक्रम केलेत ते खरंच रसिकांपर्यंत पोहोचले आणि रसिकांनी उचलूनही धरले. बकुळताई, तुमचंही गाणं त्यातलं जे पावा वनी वाजतो तेही खूप गाजलं त्यावेळेला. हो, खूप गाजलं. तुम्हाला ते गाणं कसं शिकायला मिळालं आणि अण्णांनी त्या बाबतीत काय काय सांगितलं होतं? गाण्याची निवड खरं म्हणजे अण्णांनीच केली. आम्हाला काही चॉईस नव्हता. बरोबर. हे गाणं तुला गायचं, हे गाणं तुला गायचं आहे असं म्हणून ते पावा वनी वाजतो हे गाणं माझ्या वाट्याला आलं. चाल अण्णांची, अण्णांनी मला शिकवलं. आणि अण्णांच्या बरोबर मागे त्यांच्या साथीला पेटीला नीलकंठ बुवा अभ्यंकर बरं होते. वा. त्यावेळेलाचा म्हणजे
हा माणूस एवढा मोठा त्यावेळेला कल्पना नव्हती. पण ते त्यांचे असिस्टंट होते, त्यांनी आणि अण्णांनी म्हणजे श्रीरामचंद्रांनी मिळून हे गाणं मला शिकवलं. पण कार्यक्रमात तुम्हाला त्याच्या प्रतिक्रिया कशा यायच्या? म्हणजे जसं एक कारण तो कृष्णाचा सगळा म्हणजे एक हे होता, प्रवास होता आणि कृष्ण जन्मापासून सगळा तो सुरू झालेला होता. तो सगळा काळ सगळ्यांच्या डोळ्यासमोर आला. कृष्ण कथा, कृष्ण गाथा असं ज्याला म्हणता येईल. तर लोकांच्या काय प्रतिक्रिया असायच्या? हे गाणं लोकांना खूप आवडलं. म्हणजे अगदी कल्पना नव्हती की बुवा हे गाणं खूप आवडेल असं, परंतु ते लोकांनी डोक्यावर घेतलं आणि काही काही वेळेला वन्स मोरही मिळायचे. मध्ये गाता गाता एखाद दुसरा आलापही मी म्हणत असे, तो काही त्यांनी शिकवला नव्हता. पण मी मुळात शास्त्रीय संगीत शिकले असल्या कारणाने मला तो आलाप कुठे कसा घालायचा हे जनरली एक माहिती असतं. बरोबर. त्याप्रमाणे मी थोडं गायची आणि ते लोकांना आवडायचं. म्हणजे थोडं इम्प्रोव्हायझेशन व्हायचं. इम्प्रोव्हायझेशन, आलापी, बोल आलाप, बरोबर, असं करून ते गाणं नटवायचे. आणि ते लोकांना खूप आवडलं. हे म्हणजे मला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं, पण ते आवडलं. बरोबर. आणि ऐकूया थोडंसं. हो. शरदामधल्या संध्याकाळी शांती नांदे उभ्या गोकुळी निळ्या नभाच्या भाळावरती निळ्या नभाच्या भाळावरती
बकुळताई, किती कठीण गाणं आहे खरं तर हे. म्हणजे चालीनुरूप सुद्धा आणि गाण्याच्या दृष्टीने सुद्धा. त्यामुळे ही आव्हानं मला वाटतं त्या त्यावेळी तुम्ही पेललीत आणि त्यामुळे ते त्यावेळेला हिट झालं असं म्हणायला हरकत नाही. पय्यासई, तुमची एक चाल आम्हाला आठवते, म्हणजे तुम्ही म्हटलेली जी नाटकासाठी, म्हणजे वीज म्हणाली धरतीला आणि फय्यासई असं एक पुन्हा समीकरण आहे. वीज म्हणाली धरतीला सारखं नाटक करायला मिळणं आणि विशेषतः त्यातलं 4 होत्या पक्षिणी त्या, हे सगळं त्यावेळेला कसं रसायन जमून आलं? वीज म्हणालीचं ना सगळंच ऐतिहासिक आहे. हे नाटक तर ऐतिहासिक ऐतिहासिक आहेच. आहेच, हो. त्याचा मुहूर्तच मुळी सज्जनगडावर झाला. ओ, बरं. हो. सज्जनगडावर स्वतः तात्यासाहेब म्हणजे शिरवाडकर होते. पणशीकरांचा सगळा ताफा, वसंतराव देशपांडेंपासून सगळे हजर होतो आम्ही. तिथे मुहूर्त झाला आणि सुधाते तर करणारच होत्या, लक्ष्मीचा रोल त्याच करणार होत्या आणि जुलेखा मी करणार होते. जवळजवळ 15-20 पात्रांचं नाटक होतं ते, 15-20 नाटकांचं. म्हणजे त्या काळामध्ये व्यावसायिकदृष्ट्या करणं सुद्धा तसं थोडंसं खर्चिक होतं ते. पण पणशीकरनी करायचं एकदा ठरवलं ना की ते करायचे आणि ते उत्तम नाट्य निर्माते होते. किती खर्च आला तरी. पण राणीसाठी चिलखतं हवी होती, राणीसाठी बूट हवे होते, राणीसाठी तो सगळा वेश हवा होता. त्याला शांताराम बापूंनी पणशीकरांना मदत केली. सगळी राजकमल मधलं जेवढं म्हणून त्यांच्याकडे होतं ऐतिहासिक, त्यांनी जे केले असतील त्यावेळेसचे, ते सगळं पणशीकरांनी ये मराठीची ये नगरीमध्ये काम केल्यामुळे शांताराम बापूंशी संबंध खूप चांगले होते पणशीकरांचे. बूट, राणीचे शूज वगैरे सगळे शांताराम बापूंनी पणशीकरांना दिले. आणि तालमी झाला दार्वेकरांनीच अर्थात. आणि मोठी मोठी स्वगत वगैरे मला तर मास्तरांनी खूप म्हणजे माझ्याकडनं करून घेतलं. आणि ती मला म्हणायचे, बघ ही भरजर रेशमी असलेली, गर्भरेशमी पोत असलेली शिरवाडकरांची भाषा, मास्तर म्हणाले हे खूप पेलणं अवघड आहे आणि हे तुला बोलायचंय. त्यामुळे मला मास्तर एकटीलाच वेगळ्या 1-2 तास तालमी द्यायला मला बोलवायचे शिवाजी मंदिर आमच्या ऑफिसमध्ये. मग तिथे बसून मी ती सगळी स्वगत वगैरे, आणि मी पण ठरवलं होतं की नाही करायचंच आहे आपल्याला तर करायला पाहिजे ना. कारण एखादा रोल करायचा म्हटल्यानंतर मेहनत करणं आपल्याला ते लाजिम म्हणजे ते आवश्यकच असतं. म्हणजे तर त्यावेळेला मग मास्तरांनी खूप शिकवलं मला, मीही केलं. आणि जेव्हा मला का आनंद वाटतो म्हणतं जुलेखाचा रोल करताना आणि आताही आज, कारण जेव्हा ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालं शिरवाडकरांना, तेव्हा शिरवाडकरांनी एक लेख दिला होता महाराष्ट्र टाइम्सला की माझी अनेक नाटकं, व्यावसायिक म्हणजे नटसम्राट लिहिलं त्यांनी, विदूषक लिहिलं, किमयागार लिहिलं, बेकेट लिहिलं, अनेक नाटकं त्यांची, पण माझं आवडतं जर नाटक म्हणाल तर वीज म्हणाली धरती. बरं, वा. आणि म्हणे माझ्या हातनं जरी राणीचा लक्ष्मीचं नाटक असलं तरी माझ्या बाजूनं जुलेखाला जास्त माप दिलं गेलं, झुकत माप जुलेखाला. आणि जुलेखा ही तशी म्हणजे म्हटलं तर माझी मानसकन्या आहे. वा. मी तो रोल लिहिताना माझ्या हातनं झालंय खरं, जरी नाटक राणीचं असलं तरी. तर ही भाषा शिरवाडकर लिहितात म्हणजे माझ्या दृष्टीनं किती. आणि अनेक वर्ष जुलेखा आणि राणीचं स्वगत हे अनेक ठिकाणी सादर झालं. कॉलेजमधनं वगैरे मुलं जेव्हा स्पर्धेत उतरतात, ऑडिशन असतात आणि स्पर्धेला ती स्वगत राणीची तर पानपानभर होती. आणि सुधाताई खूप सुंदर बोलायच्या. त्यांचा तो ऐतिहासिक बाज म्हण किंवा आळतेकरांच्या शिष्या, त्या पार्श्वनाथ आळतेकरांच्या शिष्या, त्यामुळे माहीर होत्या स्वगत बोलण्यामध्ये सुद्धा. त्यांचा कोणी हात बरोबर, इतकं सुंदर काम केलं. वसंतराव देशपांडे त्याच्यात शेवटी साधू संतांचं जे काम होतं ते वसंतरावांनी केलं. चाली वसंतरावांच्या ना 2-4च गाणी होती, म्हणजे नांदी, त्याच्यानंतर माझं स्मरशील यमुना, त्याच्यानंतर माझं 4 होत्या पक्षिणी, आणि वसंतरावांचं एक कुमारजींचं एक म्हणायचे गगन घटा घिराई. अच्छा. ते वसंतराव स्वतः म्हणायचे, त्यांना कुमारजींना ते फार मानायचे ना. कुमारजींच्या त्यांच्या धाटणीचं किंवा कुमारजी म्हणत असत ते गगन घटा गिराई साधू म्हणून, आणि तेच वसंतराव शेवटी म्हणायचे. त्यामुळे छान सगळं आलेलं. पण काय होतं, अनेकांनी लिहिलं काय लिहिलं वगैरे, पण खर्चिक होतं ग. तर तोफा डागणं, त्या मशाली पेटवायच्या सगळ्या, हो स्टेजवर वगैरे. आणि म्हणजे पणशीकरी नंतर आमचे फार प्रयोग झाले नाहीत. आणि कसं असतं कुठलंही नाटक
गद्य असो किंवा संगीत नाटक, मला तुला सांगावंसं वाटतं, संगीत नाटकातलं संगीत कितीही चांगलं असलं तरी त्याचे प्रयोग होणे गरजेचं असतं. हो, प्रयोग प्रयोग तरच ते झाल्याशिवाय ते लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोचतात आणि बरोबर. आपल्याही गळ्यात ती गाणी चढतात. बरोबर. आणि जर तुमचे प्रयोगच झाले नाही तर गाणी कशी चढणार ना. मग ती अशी डब्यात डब्यात म्हणत नाही मी, पण कधीतरी मग लोकांना आवडतात. त्याच्या रेकॉर्ड्स निघाल्या. चार होत्या पक्षिणीचं सुद्धा खूपच सुंदर. ते खरं रूपक आहे. हां, ते रूपक आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना मला समजावून सांगावंसं वाटतं की चार होत्या पक्षिणी त्या रात होती वादळी, चार कंठी बांधलेली एक होती साखळी. हां, आता चार कंठी बांधलेल्या म्हणजे या चार मैत्रिणी, म्हणजे राणी आणि तिच्या 3 मैत्रिणी, त्याच्या जुलेखा, मुंदर आणि काशी, अशी ती चौघींची अशा साखळी, त्या चार चार पक्षिणी. पक्षिणी आहेत. असं ते रूपक आहे. त्यामुळे तर बऱ्याच लोकांना कळत नाही काय चाललंय, ही काय म्हणते गाणं, असं असतं. पण तो नाटकाचा संदर्भ आला की त्याच्यामध्ये बरोबर येतं की दोन होत्या त्यात हंसी. हां, कोण? राणी राणी नाही, काशी आणि मुंदर. हां. एक काशी त्यांच्या माहेरपणाहून आलेली आहे बरं. राणीच्या. तर काशी आणि मुंदर मुंदर ही राजस्थानची आहे. बरोबर. तर काशी आणि मुंदर या दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एकती म्हणजे राणी. राणी. आणि एकीला कळेना जात माझी कोणती, कारण ती गणिका असते ना. हो, हां. ती 1857च्या बंडात सामील होते राणीच्या एकंदरी आणि प्रभावानी. ती सामील होऊन ती तोफखाना चालवते, हो, ती जुलेखा. जुलेखा. तर आणि एकीला कळेना जाता अशी ती स्टोरी आहे. तर वसंतरावने शिकवताना मला एकच सांगितलं की ही कथा गोष्ट आहे. हे गोष्टीसारखं आलं पाहिजे. फैयाजाच्या तानाने आलापाने काही नाही. तू गोष्ट सांगते 4 मैत्रिणींची, त्या चौघींची, असं गायला पाहिजे तुला. कुठेही ताना आलाप काही नाही. तो शब्द लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. हे मसा वसंतरावनी तरी पण मी कधी कधी थोडंसं गायकी अंगाने. म्हणायची थोडंसं तरी कुठेतरी बरोबर. चांगला ऑडियन्स असलं की गावंच वाटतं. पण काही प्रयोग मी वसंतरावांचं ऐकलं, मी अजिबात गायची नाही. त्यात गाणं ते पण मोठं आहे. 3-4 कडवी आहेत त्याची. तर आपण थोडंसं छोटी म्हणूया झलक. रूपक मध्ये आहे ते. ताल पण रूपक आहे त्याचं. चार होत्या पक्षिणी त्या, चार होत्या पक्षिणी त्या, चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी, चार कंठी बांधलेली, चार कंठी बांधलेली, एक होती साखळी, चार होत्या पक्षिणी त्या, चार होत्या पक्षिणी त्या. वा. पण जुलेखा आणि जरीना या दोघी तुमच्या आयुष्यात आल्या असं म्हणायला हरकत नाही आणि तुम्हाला समृद्ध करून गेल्या असं पण म्हणता येईल. पहिली रोल सुद्धा माझा मंजर, हा, भूमिका मुस्लिम मुलीचीच होती. बरोबर. म्हणजे पहिलं नाटक, मुंबईच्या रंगभूमीवर पदार्पण झालं तेच माझं मंजर या भूमिकेने झालं. आणि वा. त्याचं म्युझिक प्रभाकर भालेकरांचं. आणि नेहमीच म्हणजे तुमच्या बाबतीत असं झालं की म्हणजे तसं मुस्लिम नाव आणि मुस्लिम सगळ्या च्यातनं आलात तुम्ही, पण तुम्हाला आम्ही मराठीच करून टाकलं. वैशिष्ट्य हे की आता मी बोलू नये पण माझ्या सणाला मला कोणी विश करत नाही, दिवाळीला करते. हे वैशिष्ट्य आहे. आणि इतके तुम्ही मराठमोळ्या खरं आहे, होऊन खरं आहे. गेलात. म्हणजे पण म्हणूनच मराठी संस्कृतीमध्ये मस्तपैकी रुजून गेलेली आहे मी. खरंय. आणि संगीतकार म्हणून पुन्हा वेगवेगळ्या संगीतकारांकडे गाता आलं. बकुळताई, राम कदम यांच्याकडे संगीत म्हणजे त्यांच्या संगीत नियोजनात गाण्याची संधी तुम्हाला सुद्धा मिळाली. हो. तर ते काय घडलं होतं आणि काय झालं होतं त्या गाण्यांच्या विषयी?
जेव्हा नाटकात काम करायच्या अगोदर मला ही विचारणा आलेली होती, कारण मी गाते हे साधारणपणे सगळ्यांना माहिती होत होतं तेव्हा. पण कुणातरी मार्फत कुणीतरी विचारलं की रामभाऊंच्या सिनेमात गाशील का तू? बर. म्हटलं हो, गाईन की. आणि अशा तऱ्हेनं त्यांच्या सिनेमामध्ये काही काही 3-4 गाणी म्हणजे सिनेमातनं मी गायलेली. वा. मला एक गाणं आठवतंय, रे तुझं विना मन रमेना. ते एक वेगळं गाणं झालं ते होतं. वेगळं आहे. हां ते संगीतकार जे बाळ बर्वे हां. त्यांचं हे पद, बर. म्हणजे पद लिहिलं होतं सुधीर मोघे अच्छा. आणि त्याला संगीत दिलं होतं बाळ बर्वेंनी. बर. अतिशय उत्तम, म्हणजे ज्यांना एस्थेटिक कान आणि सेन्स असे ते संगीतकार बरोबर होते. तर त्यांच्या काही कार्यक्रमातनं पण मी गायलेली आहे. तर त्यांनी संगीत दिलेलं हे रे तुझं विणा मनरमेना. बरं बरं. वा. म्हणजे राम कदमांच्या बरोबर खरंच त्यांच्या बरोबर एक अनुभव घेता आला तुम्हाला. पण आणखी एक तुमचं गाणं मला आठवतंय, बाळ बर्वेंनी संगीत दिलेलं, रे तुझं विना मनरमेना. अतिशय सुंदर गाणं झालं. कशाच्या निमित्ताने झालं होतं ते गाणं? काय झालं होतं? ते संगीतकार होते आणि अनेक पदांना त्यांनी चाली दिल्या होत्या, भावगीतांना. आणि ते सुद्धा एक अतिशय म्हणजे त्यांचा कान उत्तम होता आणि उत्तम, ज्याला आपण एस्थेटिक सेन्स म्हणतो, बरोबर, असा उत्तम असा सेन्स त्यांना होता. आणि त्यांच्या सगळ्याच चाली उत्तम होत्या. तर त्यांच्या काही कार्यक्रमातनं मी सुद्धा गायलेली आहे. तर ते हे जे पद आहे हे सुधीर मोघ्यांचं पद आहे आणि बर्व्यांचं संगीत आहे. संगीत दिलं. ऐकूया थोडं. सुखशय्याही होय निखारा, सुखशय्याही होय निखारा. फुलवेलींची झाली कारा, फुलवेलींची झाली कारा. शिणवी काया चंदनवारा, शिणवी काया चंदनवारा. रात तुझ्या वाचून जाईना, तुझ विना मन रमेना रे, तुझ विना मन रमेना रे, तुझ विना मन रमेना. अतिशय सुंदर, सुदीन, शांत असं म्हणतात ना, तसं ते गाणं आहे. आणि प्रत्येक गाण्याचं एक वैविध्य, वेगळेपण हे आहे. फय्यासई, तुमच्या बाबतीत म्हणायचं तर जसं आधी म्हटलं की वैविध्य जितकं आहे तसंच हिंदी चित्रपटासाठी सुद्धा तुम्ही खूप गायलंय. म्हणजे बावर्चीमध्ये तुम्ही गायलात, प्रेम पर्वतमध्ये, रंगबिरंगीमध्ये गायलात, शकमध्ये गायलात. म्हणजे या सगळ्या हिंदी गाण्यांच्या बरोबरीने सुद्धा तुम्ही खरं तर गायिका म्हणून उभ्या राहिला. खरं तर फय्यासई, जसं वेगवेगळं वैविध्य तुमच्या गाण्यामध्ये आहे तसं लावणी हा विषय जो मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की तो ठसका, ती अदा, हे सगळं तुमच्या लावणीतनं येतं. विशेषतः बैठकीची लावणी जेव्हा तुम्ही करायचात, अशोक रानडे तो कार्यक्रम करायचे, पुलं असायचे, आणि त्यामध्ये जी अदा तुम्ही करायचात ती थोडीशी आम्हाला आत्ता बघायला मिळेल का? खरं म्हणजे ती बाई सुंदराबाईंची आहे लावणी. हां.
आणि मी करावं असं रानडे सरांनी ठरवलं. भाईंना माहिती नव्हतं. बरं. तर भाई त्या दिवशी तालमीला आले. त्यांनी सांगितलं की हे काय चाललंय, म्हणजे मी थोडंसं घरून थोडं मी करून गेले होते वर्कआउट, काय करायचं ते वगैरे. तर बसले होते मी, पाय असं करून बसावं लागतं ना आदाला. तर मला भाईनी एकच सांगितलं, आदा करणार आहे ही? मी म्हटलं हो. हे बघ, आदा करायचा पण अदबीनं, कुठेही म्हणाले ते असं उशृंखल वाटता कामा नये. भाईनी सांगितलं मला. आता इकडे भाई, इकडे रानडे सर आणि मध्ये मी. किती मला टेन्शन आलं असेल तुम्हाला सांग. पण लावणी ती जुनी लावणी जुन्या पद्धतीनं शिकवली सरांनी पण. तुम्ही माझे सावकार, तुम्ही माझे सावकार, बाई चंद्राबाईंची लावणी होती. थोडंसं मी म्हणते आता. तुम्ही माझे सावकार, जीव लगा मनामध्ये स्मरून, तुम्ही माझे सावकार, जीव लगा मनामध्ये स्मरून, तुम्ही माझे सावकार. दोन विहिरी आहेत नंतर, घ्या बागायत करून, जीव लगा मनामध्ये स्मरून, तुम्ही माझे सावकार. वा. पण खरंच आहे, हा अनुभव आमच्या सगळ्या रसिकांसाठी वेगळा होता आणि त्याची झलक तरी बघायला मिळाली. पण आज खरं तर या मैफिलीची सांगता आपण अशाच एका लावणीने करूया. म्हणजे राम कदमांची लावणी पाठराखीण चित्रपटात तुम्ही गायला होतात, तर त्या लावणीने आपण आजच्या या मैफिलीची सांगता करूया. त्याआधी बकुळताई तुमचे आणि फय्याजताई तुमचे दोघींचेही खूप आभार. खरं तर अशा कलावंतांच्या निमित्ताने संगीत रंगभूमीचा एक काळ आपल्यासमोर उभा राहिला. आणि केवळ संगीत रंगभूमी नाही तर चित्रपट असो, रंगभूमी असो, या सगळ्या माध्यमातनं या कलावंतांची कला आपल्यापर्यंत पोहोचत असते. आणि गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने हीच कला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. अशाच काही कलावंतांसह पुढच्या भागात आपण भेटणार आहोत. आज इथेच थांबणार आहोत. अर्थात या लावणीने आपल्या मैफिलीची सांगता करूया. मगाशी मी बैठकीची लावणी म्हटली सुंदराबाईंची, आणि आता जी राम कदमांची आहे ती नृत्याची लावणी आहे. म्हणजे आम्हाला रानडे सरांकडनंच कळलं की किती लावण्याचे प्रकार असतात. डफाची लावणी, नृत्याची लावणी, त्याच्यानंतर बैठकीची लावणी, लावणीचे किती प्रकार असतात हे सरांकडनं शिकलो आम्ही. आणि त्याप्रमाणे मी ही जी आता आहे ही नृत्याची लावणी, ही सिनेमातली आहे, पाठराखीणमधली, आणि राम कदमांची आहे ती. तर मी म्हणून दाखवते तुला. आओ सावकार तुमची न्यारी तरा, न्यारी तरा, आओ सावकार तुमची न्यारी तरा, व्याजाचं दर जरा कमी करा, जरा माग सरा. दाजीबा नोट काढा, भाऊजी चेक फाडा, दाजीबा भाऊजी दाजीबा. गेल्या महिन्याचा हप्ता थकला, घाई घाईत हिशेब चुकला. गेल्या महिन्याचा हप्ता थकला, घाई घाईत हिशेब चुकला. दाजीबा नोट काढा, भाऊ